आज बनाडी मी मस्त अशी वटाणासनी आणि पनीरनी भाजी। हाय जी वटाणासनी पनीरनी भाजी ना दिसाल पण देखा कितली मस्त दिसराणी आणि एकदम कमीत कमी साहित्य बनवण्याचा प्रयत्न करेले मी देखाडाना प्रयत्न करले सोपी भाषामा खानदेशी भाषामा। तर मी हाई भाजी कशी करी चला ते आपण रेसिपीला सुरुवात करू। मी ना पनीरनी भाजी बनवण्यासाठी आटलेले अद्रक खोबरं आणि लसूण आहे ना मिक्सरना बाणवा पहिले पेस्ट करलेस लगेचच लिहिलेत म्हणे आधी पनीर आणि वटाणा पनीर वटाणा म्हणे सारखंच लिहिले 100 ग्रॅम परत लिहिले म्हणे आधी एक मोठा साईजचा टमाटा आणि कांदा लांबसर चिरलेले। तरी ना ग्रेव्ही तर रेडी होई मी काय करू तर माहिती का कोथिंबीर होती ना ती कोथिंबीर पण मसाला मस्त द्यायची ती एणीवाली चव आहे ना ती इतली भारी आहेस ना म्हणून हाई ग्रेव्ही जी ना ती हिरवी हिरवी दिसराणी। चला आता आपण भाजी करू। मी ना कढई ठेवली कढई महिना 2 ते 3 पड्यात तेल हे टाकी दिलं तेल चांगलं गरम होतं आपण तेल जे ना ते चांगलं गरम होई ते मग टाका मी तेजपत्ता टाकानंतर आहे ना तेजपत्ता टाकानंतर एनमज मी ना पनीर ना तुकडा आणि वटाणा पण टाकी दे थोडंसं नाही इसले मला भुज नाही कारण की मला पनीर आहे ना तळणं पण नव्हतं जास्त कडक पण करणं नाही एकदम सिंपल पद्धत मी तुमले हाई जी वटाणास नाही आणि पनीरनी जी भाजी ना ती देखाडण्याचा प्रयत्न करणं। आता ना या वटाणा पण आणि पनीर पण थोडंसं फ्राय होई गे ते मग टाकस मी आता जी ग्रेव्ही करली होती हाई जी ग्रेव्ही ना ती 5-10 मिनटं आपण भुजली गॅसचा जो फ्लेम आहे ना तो मीडियमच राहू द्यावा ना जास्त फुल पण नाही आणि जास्त कमी पण नाही। आता ना मग टाकस मी कस्तुरी मेथीले पण आपण चांगला मसाला मिक्स करू देऊ जेणेकरून तिनावाला जो कच्चापणा आहे ना तो पण चालणे जायला पाहिजे। आता ना काय होईच माहिती काय शितडा आहे ना गले उडत असते ना मुळे ना ते नावर आपण झाकण ठेवू झाकण ठेसनी ग्रेव्हीले 5 ते 10 मिनटं चांगले भुजावू देऊ 2-2 मिनटा महिना उघडीसन चेक करत राहा ना ग्रेव्ही ना खाली लटकेल बी नको पाहिजे तेनामुळे ना तिला मिक्स करत राहा ना। तरी ना मी आता ये ना मग ॲड करस मसाला ॲड करीस आणि तिला अजून चांगली शिजू देसू मी इन मग टाकू मी पहिले लाल तिखट टाकानंतर थोडीशी हळद लगेच 1 चमची धनाचा पावडर आणि ना अर्धी चमची गरम मसाला धनाचा पावडर मी अजून थोडंसं टाकी देस असा मसाला मी ॲड कर देतात तुम्हाला जर अजून दुसरा मसाला होता तर ते आपण तुम्ही ॲड करू शकतस मॅगी मसाला वगैरे। तर आता नाही असं चांगलं मिक्स करतो आपण मसाला असले ग्रेव्ही ना जो कलर आहे ना तो देखा कितना भारी होना कारण की मी ना इनमें कश्मीरी लाल मिर्च पण ॲड करेले चटणी मास मिक्स कर दिले बेडगी लाल मिर्च पावडर आणि कश्मीरी लाल मिर्च पावडर प्लस ते मग चपाटा रसगुल्ला अशी चटणी मी बनायले त्यामुळे भाजीच ना जो कलर आहे ना तो एकदम लाल पणेस आणि भाजी आहे ना तिखट पण नाही लागतीस। तर अजून येले 5 ते 10 मिनटं आपण फ्राय होऊ देत मसाल्याले अवते बहुते ना मस्त तेल सुटायला लागणं इन अर्थ आपला जो मसाला आहे ना तो शिजी गया। तर आता येन मग टाकस मी पाणी तुमले जर एकदम घट्ट करणे मी तर पाणी तुम्ही कमी टाका ना पण मला थोडीशी पातळ करणी आहे तर मी मला जेवढं लागस ना तेवढं पाणी मी ॲड करतेस। भाजीले ना कलर देखा कितला मस्त होना एमा मी साधारण 3 ग्लास पाणी मी ॲड कर दिलं तरी ना इले चांगली उकडी होत आपण जेणेकरून ना भाजीले चव आहे ना पनीरनी आणि मटरनी ती उतरायला पाहिजे सारमा। आता येन मग टाकूत आपण चवीपुरता नमक टाकीस आणि मिक्स कर देऊ आणि इले मस्त 10-15 मिनटं शिजू देऊ। तिनावर ना मी झाकण झाकत नाही कारण मी ना झाकण शिजू देस कारण कसं आहे माहिती का पनीर पण एवढं काही शिजू देणं पडत नाही आणि हे ना झाकण जर मी पूर्ण झाकत तर ना मला तेल पण उडी जाई त्यामुळे इले 10-15 मिनटं मी अशीच गतकू देस बिना झाकणनीच। तुम्हाला जर भाजीच ना बी तेल उडी जासू ना तर ते ना कारण एकच आहे पूर्ण जर झाकण तर भाजी नाही ना तेल उडी जास्त सगळं त्यामुळे कवी बी तुमले जर भाजीला जर तरी पाहिजे होई तरी ना अर्ध झाकण किंवा मग झाकणच नाही शक्यतोवर तर हाफ झाकण म्हणजे अर्ध भाजीला ना मस्त अशी उकडी येगी जवळजवळ ना 15-20 मिनटं भाजी उकडाली होई घ्यात हाई वेगी आपली मस्त अशी पनीर मटरनी भाजी रेडी वटाणासनी आणि पनीरनी भाजी। तर देखा तुम्ही तरी पण कितली भारी होणी भाजीले तेल आहे ना एकदम मस्त सुटेले। चला मग तुमले जर असेच मला रेसिपी आवडत होती तर पण चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। मला पूर्ण व्हिडिओ देखाबद्दल धन्यवाद।